हॅलो गाईज, तर आज वाढदिवस आहे अर्चनाचा. सगळ्यात पहिलं कॉलेज गेली, त्याच्यानंतर दीपशिकाच्या घरी गेली. मग आम्ही तिथून मिळून नाही का पिस्ता केक हाऊसमध्ये गेलो. तर आम्ही नाही का अर्चनाच्या घरी आलो आहोत. तिथे माहिती इथे स्कूटी घेऊन इथं आहे. आम्ही फर्स्ट टाइम आलो, आम्हाला माहीत पण नाही. तर अर्चना राहते का? अर्चना म्हणजे इथं अर्चना नावाची कोणतीच पोरगी नाही आहेत का? तर मग घर घेऊन काय भेटलं नव्हतं आम्हाला. तर मग नाही का अर्चनालाच फोन लावलो का घराबाहेर की निघून राहील. तर मग ती आली, आम्हाला की नेली. मी चप्पल माहिती तिकडच काढून टाकलो. तर दीपशिकांना मी सरप्राईज देऊ म्हणून विचार केला चांगला, पण घर घेऊन काही भेटलं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो ना, लाईट वगैरे घेऊन जाऊनच होती. तोपर्यंत तेव्हा पेढे वगैरे खा म्हणली. तर आम्ही पेढे वगैरे खाल्लो. त्याच्यानंतर मग नाही का तिचं घर घेऊन बघायसाठी गेलो किती घेऊन रूम आहे म्हणून. तर ते आम्हाला पूर्ण घर वगैरे दाखवली. मग लहानच्या पोरीचं टोप घेऊन लावून पाहिलं, तिच्यावर मस्त छान दिसत होता. तर मला वाटलं माझ्यावर पण दिसूनच जाणार. मग आता केक घेऊन कापूनच टाकू म्हणलं. केक चालू तिकडं. हॅपी बर्थडे डिअर अर्चना ताई. मग आम्ही अर्चनाला वगैरे घेऊन चाललो, मी न दीपशिका. त्याच्यानंतर सोजूले पण देऊन दिलो. मग अर्चनानं म्हणली काय थांबा तुम्हाला पार्टी वगैरे देतो. तर आम्ही सगळ्यात पहिले नाही म्हणलो, मग जाऊ दे आखरी हो म्हणून दिलं. तर तिने आम्हाला आणले होते बर्केनीवाला रेस्टॉरंटमध्ये. तर आम्ही तिथे खासाठी गेलो होतो बऱ्यापैकी. तर आम्ही नाही का दोनच गोष्टी ऑर्डर केलतो, समोसा अजून दही कचोरी. एक नंबर वाटत होते. अशा तऱ्हेने पार्टी खतम झाली. चला गाइस, थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.